राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या गणपती उत्सवानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने गणेशाची पूजा अर्चा केली जाते. अ, आपण पालघर तालुक्यातल्या आंबेदे या गावात आहोत आणि या गावात गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे की एक गाव एक गणपती. शिवाय कुणाला जर वैयक्तिक गणपती बसवायचा झाला तो देखील या समाज मंदिरातच बसवला जातो. आपण पाहू शकतो मुख्य गावाची मूर्ती आणि वैयक्तिक कुणाकुणाचे जे नवसाचे गणपती असतील ते त्यांच्या घरी न बसवता या ठिकाणी समाज मंदिरामध्येच विराजमान होतात गणराया. आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते. अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं आणि गणेशाची मोठ्या आराधनेने पूजा अर्चा या ठिकाणी होते. या ठिकाणी आपल्या सोबत गावातील महिला भगिनी आहेत. ताई, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो? माझं नाव कशिश कल्पेश घरात. आमच्या गावामध्ये 1983 पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो आणि एक गाव एक गणपती या संकल्पनेतून पूर्ण गाव एकत्र येऊन आम्ही गुण्यागोविंदाने हा उत्सव इथे साजरा करतो. तिथे महिला भगिनी तसेच पुरुष वर्ग सगळेजण रात्री दिवसा ज्याला जसं जमेल तसं येऊन इथे सेवाभावी वृत्तीने गणेशाची पूजा अर्चा करतात आणि ह्याच ठिकाणी आमची गौरीचंही आगमन होणार आणि तिची पूजा अर्चा इथेच केली जाणार. नक्कीच संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्र येऊन गणपती प्रमाणेच गौरीचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आपण पाहू शकता कशा पद्धतीने महिला, लहान मुलं या ठिकाणी जमलेली आहेत. दादा, काय सांगाल, तुमचं नाव आणि कशी परंपरा आहे तुमच्या गावाची? नमस्कार, माझं नाव योगेश शिवराम पावडे. मी लहानपणापासून अक्षरशः इथे वाढलो आणि बघितलं की अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पूर्वी पैसे वगैरे नसायचे, पण 1983 पासून जो गणेशोत्सव चालू झाला, परशुराम पाटील, सुदाम घरत, चंद्रकांत पावडे, पंढरीनाथ पाटील, गणपत पावडे, सुरेश बाबू पाटील, असे असंख्य सगळे, दत्तात्रय पावडे यांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केलं आणि तेव्हापासून एक गाव एक गणपती ह्या संकल्पनेवर आजपर्यंत कुठलाही वादविवाद न होता हा गणेशोत्सव चालू आहे. पूर्वी मराठी शाळेत हा गणेशोत्सव केला जायचा. हे सन्माननीय घोडासाहेबांनी आम्हाला एक समाज मंदिर दिलं आणि तेव्हापासून हे समाज मंदिरात हा गणेशोत्सव व्हायला लागला. एक आनंदाची बाब अशी की आमच्या गावात अजूनपर्यंत कुठलाही मोठा वाद नाही. म्हणजे छोटे मोठे कदाचित भांडणतंटे होतात, परंतु कुठलाही मोठा वाद नाही. आणि ह्या सगळ्या कमिट्या, तर नंतरची कमिटी म्हणजे मोठी कमिटी गेल्यानंतर बाळाराम पाटील, विश्वास पावडे, माणिक पाटील, पितांबर पावडे, अशोक पावडे अशी असंख्य ही मंडळं होऊन गेली. ह्या मुख्य गणपती सोबत इतर गणपती देखील गावातले हो 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 एक गाव एक एक गणपती संकल्पना आहे. परंतु कुणाला विरोध नाही असा की कोणी घरी बसवला तरी विरोध नसतो, परंतु लोकांची आस्थाच अशी आहे की सगळी जण एकत्र पाहिजेत. ह्या हिशोबाने सगळेजण, ज्याला कोणाला गणपती बसवायचा आहे तो मंडळाशी चर्चा करतो आणि इथेच त्याची स्थापना करतो आणि शेवटपर्यंत गुण्यागोविंदाने हा उत्सव पार पाडला जातो. किती दिवसांचा गणपती येतात? आमच्याकडे पूर्वी 1.5 दिवसाचा होता, त्याच्यानंतर 2.5 दिवसाचा. आता लहान मुलं वगैरे हौशेनं थोडे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हे करतात, त्याच्यामुळे आता आम्ही 5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आता सोबत गौरी सुद्धा आणि गणपती एकत्र सगळे गुण्यागोविंदाने पार पाडून आणि 5 दिवसाचा हा उत्सव ह्या वर्षीपासून आम्ही साजरा करणार आहे. नक्कीच अत्यंत गुण्यागोविंदाने या ठिकाणी गौरी आणि गणपतीचा उत्सव 5 दिवसांचा गणेशोत्सव या आंबेदे गावामध्ये अत्यंत म्हणजे लोकांची आस्था आहे आणि भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातोय. एक गाव एक गणपती ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात संस्कृती आहे आणि त्याचं पालन या आंबेदे गावात गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर.